जेव्हा एक मुलगा 2 वर्ष गायब राहून कलेक्टर बनून आपल्या गावी परततो, तेव्हा त्याला वाटतं की त्याची आई त्याला हसत मुखाने भेटेल. पण आपल्या घराच्या उंबऱ्यावर पाऊल ठेवताच सरकारी गाडीचा सायरन वाजत असताना त्याची आई फाटलेल्या कपड्यात धुळीने माखलेली जमिनीवर लाचार पडून भीक मागत होती. एका जिल्ह्यात ज्याची हुकुमशाही चालते, त्या कलेक्टरच्या आईची ही अवस्था कोणी केली? गावातल्या सावकाराने की स्वतःच्या नातलंगांनी? पुढे या नव्या कलेक्टरने आपल्याच आईची ही भयानक अवस्था पाहून जे काही केलं, ते पाहून अख्खं गाव आणि संपूर्ण प्रशासन थरथर कापायला लागलं. प्रस्तावना आणि पार्श्वभूमी. सुमंत हा एक लहानशा खेड्यात राहणारा अत्यंत हुशार पण गरीब मुलगा. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे त्याची आई पार्वतीबाई यांनी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून धुनी भांडी करून सुमंतला लहानचे मोठे केले. पार्वतीबाईंचे एकच स्वप्न होते, सुमंतने खूप शिकावे आणि गावातल्या सरपंचासारख्या क्रूर माणसासमोर कधीही झुकू नये. गावातला सरपंच दादासाहेब आणि त्याचा सावकार भाऊ जगन हे दोघे संपूर्ण गावावर अन्याय करत असते. गरिबांच्या जमिनी हडपणे, त्यांना व्याजाच्या जाळ्यात अडकवणे आणि विरोध करणाऱ्याला संपवून टाकणे हा त्यांचा रोजचा धंदा होता. सुमतच्या वडिलांची 2 एकर जमीनही जगन सावकाराने बनावट कागदपत्रे बनवून हडप केली होती. सुमंतने मनात पक्क निर्धार केला होता की तो प्रशासकीय सेवेत UPSC जाईल. त्याच्याकडे दिल्लीला जाऊन कोचिंग लावण्यासाठी पैसे नव्हते. आईने स्वतःचे उरले सुरले सोन्याचे दागिने विकले आणि सुमंतला शहरात अभ्यासासाठी पाठवले. 2 वर्षाचा गुप्त संघर्ष. सुमंत शहरात गेला, पण तिथे टिकून राहणे सोपे नव्हते. आईने पाठवलेले पैसे अपुरे पडायचे. त्याने एका छोट्या ग्रंथालयात रात्रीच्या वेळी सफाई कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली. दिवसा 18 तास अभ्यास आणि रात्री काम. इकडे गावात दादासाहेब सरपंचाला कळाले की सुमंत IAS ची तयारी करतोय. जर सुमंत मोठा अधिकारी बनला तर आपली फसवणूक उघडी पडेल आणि हडपलेली जमीन हातातून जाईल, याची भीती सरपंचाला वाटू लागली. सरपंचाने पार्वतीबाईंना त्रास देण्यास सुरुवात केली. तुझा मुलगा शहरात चैनी करतोय, त्याला परत बोलव, नाहीतर घर खाली कर, असा दम दिला. पण पार्वतीबाई खंबीर उभ्या राहिल्या. त्यांनी सुमतला फोनवर कधीही आपल्या त्रासाबद्दल सांगू दिले नाही. तू फक्त अभ्यासावर लक्ष दे बाळा, माझी काळजी करू नकोस, असे त्या दरवेळी फोनवर सांगायच्या. सुमंतने पहिल्याच प्रयत्नात UPSC ची परीक्षा दिली. निकाल आला आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात त्याने अव्वल स्थान पटकावले. त्याला त्याच्या गृह जिल्ह्यात जिल्हा अधिकारी कलेक्टर म्हणून पहिली नियुक्ती मिळाली. गेल्या 2 वर्षात त्याने आईचा चेहरा पाहिला नव्हता. फोनवर बोलणे व्हायचे, पण आईची खरी परिस्थिती त्याला ठाऊक नव्हती. पदभार स्वीकारण्याआधी तो आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट आपल्या गावी निघून आला. आईची भयानक अवस्था आणि धक्का. गावाच्या वेशीवर लाल दिवा असलेली शासकीय पाटी लागलेली काळी गाडी आली. संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांना वाटले की कोणता तरी मोठा साहेब पाहणी करायला आला आहे. गाडी थेट सुमंतच्या जुन्या पडक्या घरासमोर येऊन थांबली. सुमंत गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आला. अंगावर कडक सूट, हातात महागडे घड्याळ, चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास. पण जशी त्याची नजर आपल्या घराच्या अंगणावर पडली तसा त्याचा पायाखालची जमीन सरकली. त्याची आई, ज्याने त्याला घडवले, ती घराबाहेर एका कोपऱ्यात अत्यंत गलिच्छ आणि फाटलेल्या साडीत बसली होती. तिचे शरीर खंगले होते, अंगावर जखमांचे वळ होते आणि हातात एक फुटके मडके घेऊन ती उपाशी पोटी पडली होती. सरपंचाच्या गुंडांनी तिला घरातून बाहेर काढून संपूर्ण मालमत्ता बळकावली होती आणि गेल्या काही महिन्यांपासून तिला भीक मागण्यास भाग पाडले होते. सुमंत क्षणाचाही विचार न करता धावत आईजवळ गेला. तो थेट जमिनीवर धुळीत खाली बसला. आपल्या मुलाला कलेक्टरच्या पोशाखात गाडीतून उतरून आपल्या पाया पडताना पाहून पार्वतीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
पण सुमनच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते. तिथे होता एक धगधगता अंगार. त्याने आईला मायेने जवळ घेतले, तिचा हात घट्ट धरले आणि तिथे जमलेल्या गावकऱ्यांकडे पाहिले. पुढे काय घडले? सुमंतने आपल्या पदाचा वापर करून त्या क्रूर सरपंचाचा आणि सावकाराचा कसा खात्मा केला आणि आईच्या अन्यायाचा बदला कसा घेतला, हे जाणून घेण्यासाठी पहा भाग 2. ज्या आईने मुलाला कलेक्टर बनवण्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले, तीच आई गावात भीक मागत होती. पण जेव्हा तो नवा जिल्हा अधिकारी जमिनीवर बसून आईच्या पाया पडला, तेव्हा संपूर्ण गावाला कळाले की आता या गावात एक भयंकर वादळ येणार आहे. सरपंचाने ज्या सत्तेच्या मस्तीत आईवर अत्याचार केला होता, त्या सत्तेचा चाबूक जेव्हा सुमंतने हातात घेतला, तेव्हा एका गुंडांची कशी पळापळ झाली. धुळीत बसलेल्या आईला सुमंतने स्वतःच्या हाताने उचलले आणि आपल्या सरकारी गाडीच्या मागच्या सीटवर सन्मानाने बसवले. आईच्या अंगावरची फाटलेली साडी आणि हातावरच्या जखमा पाहून सुमनच्या डोळ्यातल्या अश्रूचे रूपांतर एका भयानक क्रोधात झाले होते. गावातली लोक लांब उभी राहून भीतीपोटी सगळं पाहत होती. कोणाचीही समोर येऊन बोलण्याची हिंमत नव्हती, कारण सरपंचाची दहशत एवढी होती की जर कोणी सुमंतला त्या सत्य सांगितलं तर सरपंच त्यांना गावात जगू देणार नाही. सुमंतने गाडीच्या ड्रायव्हरला आणि सुरक्षा रक्षकांना बोलावले. साहेब, हे काय चालले आहे? ही तुमची आई आहे का? ड्रायव्हरने थक्क होऊन विचारले. सुमंत शांतपणे गंभीर आवाजात म्हणाला, होय, ही माझी आई आहे आणि आजपासून या जिल्ह्याचा कारभार कसा चालतो हे या गावाला आणि सरपंचाला कळेल. गाडी थेट सरपंचाच्या वाड्यावर घ्या. गावातल्या भव्य वाड्यात सरपंच दादासाहेब आणि त्याचा सावकार भाऊ जगन दोघे दारूच्या नशेत बसले होते. त्यांना अजून माहिती नव्हते की गावात आलेली लाल दिव्याची गाडी कोणाची आहे. इतक्यात वाड्याच्या बाहेर सरकारी गाडीचा सायरन जोरात वाजू लागला. गाडीचा दरवाजा उघडून सुमंत बाहेर आला. त्याच्यासोबत पोलीस बंदोबस्त नव्हता, पण त्याच्या डोळ्यात असा एक रुबाब होता की वाड्याच्या बाहेर उभे असलेले सरपंचाचे 10-12 गुंड आपोआप मागे सरकले. सरपंच दादासाहेब हातात दारूचा ग्लास घेऊन पायऱ्यांवरून खाली आला. कोण आहे रे तू? माझ्या वाड्यासमोर सायरन वाजवायची तुझी हिंमत कशी झाली? तुला ठाऊक नाही का हा कोणाचा परिसर आहे? सरपंच मस्तीत ओरडला. सुमंत त्याच्या अगदी जवळ गेला. अंगावरचा कडक अधिकारी ड्रेस, हातातली फाईल आणि चेहऱ्यावरचे कठोर भाव पाहून सरपंचाची नजर खाली झाली. सुमंतने शांतपणे आपला ID कार्ड काढला आणि सरपंचाच्या चेहऱ्यासमोर धरला. माझे नाव सुमंत देशमुख, या जिल्ह्याचा नवीन नियुक्त झालेला जिल्हा अधिकारी आणि तुझ्या आईला आज रस्त्यावर भीक मागायला लावलीस, तिचा मी एकुलता एक मुलगा आहे. सुमंतचा हा आवाज ऐकून सरपंचाच्या हातातून दारूचा ग्लास निसटला आणि खाली पडून त्याचे तुकडे तुकडे झाले. जगन सावकाराचे तोंड उघडेच राहिले. ज्या सुमंतला ते एक सामान्य गरीब पोरगा समजत होते, तो आज अख्ख्या जिल्ह्याचा मालक बनून समोर उभा होता. फसवणुकीचा पर्दाफाश आणि कागदपत्रांचा खेळ. साहेब, अहो साहेब, तुम्ही गैरसमज करून घेतायस. जगन सावकार हात जोडून पुढे आला. आम्ही तर तुमच्या आईची काळजी घेत होतो. तिची वेडीसारखी बाहेर जाऊन बसायची. सुमंतने क्षणाचाही विलंब न करता जगन सावकाराच्या कानशिलात एक जोरदार लगावली. माझ्या आईला वेडा म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली? सुमंत गरजला. ज्या 2 एकर जमिनीसाठी तुम्ही माझ्या आईला घराबाहेर काढलात, ज्या बनावट कागदपत्रांच्या आधारे तुम्ही आमच्या घराचा ताबा घेतलात, ते सगळे कागदपत्र माझ्याकडे पोहोचले आहेत. सुमंतने दिल्लीत अभ्यासासोबत आपल्या गावातील सर्व जमिनींचे ऑनलाईन लँड रेकॉर्ड्स आणि तहसील कार्यालयातील घोटाळे अभ्यासले होते. त्याला आधीच शंका होती की सरपंचाने गावातील गरीब शेतकऱ्यांचा जमिनी
बळकावल्या आहेत. सुमंतने खिशातून फोन काढला आणि थेट जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना फोन लावला. सुमंतने, SP साहेब, मी कलेक्टर बोलतोय. लगेच 5 गाड्या पोलीस फोर्स आणि घेऊन रामपूर गावातल्या सरपंचाच्या वाड्यावर पोहोचा. इथे बेकायदेशीर जमीन हडपणे, मानवी हक्काचे उल्लंघन आणि एका वृद्धावर अत्याचार करण्याचे गंभीर गुन्हे घडले आहेत. अवघ्या 15 मिनिटात सायरन वाजवत पोलिसांच्या 5 गाड्या आणि तहसीलदार वाड्यावर दाखल झाले. जिल्ह्याचा नवीन कलेक्टर स्वतः गावी येऊन सरपंचाच्या वाड्यावर उभा आहे आणि पोलीस फोर्स मागवली आहे. ही बातमी संपूर्ण प्रशासनात वाऱ्यासारखी पसरली. तालुक्याचे सर्व अधिकारी थरथर कापू लागले. SP गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी सुमंतला VIP सेल्यूट केला. जय हिंद साहेब, काय प्रकार आहे? SPंनी विचारले. सुमंतने तहसीलदाराला समोर बोलावले. तो तहसीलदार सरपंचाचाच लाचखोर साथीदार होता. तहसीलदार साहेब, सुमंत कठोर आवाजात म्हणाला, गेल्या 3 वर्षात या रामपूर गावात जेवढ्या जमिनींची फेराफार झाले आहेत त्या सर्व फाईल्स मला आज संध्याकाळपर्यंत माझ्या टेबलावर हव्या आहेत. विशेषतः माझ्या वडिलांच्या नावे असलेली सर्व नंबर 45ची जमीन या जगन सावकाराच्या नावे कशी झाली याचा संपूर्ण अहवाल मला हवा आहे. जर यात 1 रुपयाचीही घोटाळा सापडला तर पहिली सस्पेन्शन ऑर्डर तुमची निघेल. तहसीलदारांचे पाय थरथरत कापू लागले. तो हात जोडून खाली बसला. साहेब, माझ्याकडून चूक झाली. सरपंचाने मला धमकावून त्या सह्या घेतल्या होत्या. सरकारी अधिकाऱ्यांनी कलेक्टर समोर हात जोडताना पाहून गावातल्या इतर लोकांचे धैर्य वाढले. जे लोक आतापर्यंत सरपंचाच्या भीतीपोटी शांत होते ते हळूहळू पुढे येऊ लागले. एका वृद्ध शेतकऱ्याने पुढे येऊन सांगितले, साहेब, या सरपंचाने माझी 5 एकर जमीन हडपली आहे आणि माझ्या मुलाला खोट्या केसमध्ये अडकवले आहे. दुसऱ्या महिलेने सांगितले, माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यावर या सावकाराने आमचे घर लिहून घेतले. एकामागून एक संपूर्ण गाव सरपंचाच्या आणि सावकाराच्या विरोधात उभा राहिले. ज्या सरपंचाची कालपर्यंत गावात दहशत होती तो आज एका गुन्हेगारासारखा पोलिसांच्या गहेऱ्यात उभा होता. सुमंतने SPकडे पाहिले आणि आदेश दिला, SP साहेब, दादासाहेब आणि जगन सावकार या दोघांवर कलम 420 फसवणूक, 384 खंडणी आणि SC/ST कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करा. यांना बेड्या ठोकून पोलीस ठाण्यात न्या. पोलीस पुढे सरसावले आणि त्यांनी सरपंचाच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या. ज्या वाड्यात बसून ते गरिबांवर हुकूम चालवायचे त्याच वाड्याच्या पायऱ्यांवरून पोलीस त्यांना फरफडत नेऊ लागले. सरपंचाला अटक केल्यानंतर सुमंतने आपल्या आईला गाडीतून बाहेर आणले. आईने आपल्या मुलाकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. एका काळीच्या आईला या समाजाने आणि सरपंचाने धुळीत फेकून दिले होते. आज तिचाच मुलगा या संपूर्ण जिल्ह्याचा मालक बनून तिचे रक्षण करत होता. सुमंतने आईच्या हातातील ते फुटके मडके घेतले आणि सरपंचाच्या रिकाम्या झालेल्या वाड्याच्या दारात फेकून फोडले. आई, तुझा हा मुलगा आता फक्त तुझा राहिलेला नाही तर या संपूर्ण जिल्ह्याचा रक्षक बनला आहे. आता या गावात कोणावरही अन्याय होणार नाही. गावकऱ्यांनी सुमंत साहेब जिंदाबाद च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. पण कथा इथे संपत नाही. सरपंचाचा एक मोठा भाऊ जो राज्याचा गृहमंत्री होता, त्याला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने सुमंतला उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्या पूर्ण सत्तेचा वापर करायचे ठरवले. एका सरपंचाला बेड्या ठोकणे सोपे होते, पण जेव्हा त्याच्या पाठीशी राज्याचा गृहमंत्री स्वतः उभा राहिला तेव्हा एका 25 वर्षाच्या तरुण कलेक्टरसाठी ही लढाई मृत्यूशी खेळण्यासारखी बनली. गृहमंत्र्याने एका फोनवर सुमंतची बदली करण्याची धमकी दिली. त्याला निलंबित करण्याचे कारस्थान रचले. पण सुमंतने अशा एका मास्टर स्ट्रोकने पलटवार केला की संपूर्ण मंत्रालय भूकंप आला. पहा, या वादळी कथेचा
अंतिम आणि सर्वात शक्तिशाली भाग 3. सरपंच दादासाहेब आणि जगन सावकाराला जेलमध्ये पाठवून अजून 24 तास सुद्धा झाले नव्हते. सुमंत आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयात बसून गावातील गरिबांच्या जमिनींच्या फाईल्स तपासत होता. इतक्यात टेबलावरचा लँडलाईन फोन वाजला. सुमंतने फोन उचलला. हॅलो, मी राज्याचा गृहमंत्री सूर्यकांत बोलतोय. समोरून एक अत्यंत घमंडी आणि भयानक आवाज आला. सुमंत साहेब, नवीन नोकरी आहे, अजून रक्त गरम आहे तुमचे. ज्या दादासाहेबांना तुम्ही जेलमध्ये टाकले आहे तो माझा सक्का भाऊ आहे. पुढच्या अर्ध्या तासात त्याला सोडण्याचा आदेश द्या, नाहीतर संध्याकाळपर्यंत तुमची अशी बदली करेन की आयुष्यभर पस्तावाल. सुमनच्या चेहऱ्यावर भीतीचा एक लहानसा रेषही आला नाही. तो खुर्चीत सरळ बसला आणि म्हणाला, गृहमंत्री साहेब, तुम्ही मला सनद आणि कायद्याची भीती दाखवत आहात. मी एका जिल्ह्याचा कलेक्टर आहे, तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. तुमचा भाऊ एक वृद्ध महिला आणि शेकडो गरिबांचा गुन्हेगार आहे. त्याला कोर्टातच उत्तर द्यावे लागेल. आणि राहिला प्रश्न माझ्या बदलीचा, तर माझी बदली करा किंवा मला निलंबित करा. पण तोपर्यंत मी तुमचा आणि तुमच्या भावाचा पूर्ण हिशोब चुकता करेन. सुमंतने थेट गृहमंत्र्याचा फोन कट केला. सुमनच्या या ठाम नकाराने गृहमंत्री चिडला. त्याने तात्काळ राज्याच्या मुख्य सचिवांना फोन लावून सुमनच्या निलंबनाचे आदेश काढायला लावले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस अधीक्षक SP सुमनच्या कॅबिनमध्ये आले. त्यांचा चेहरा पडलेला होता. साहेब, खूप मोठा राजकीय दबाव आहे. SP घाबरत म्हणाले. मंत्रालयातून फोन आलाय की सरपंचावरील सर्व FIR रद्द करा, नाहीतर मलाही निलंबित करतील. आम्ही काय करावे? सुमंत उठून उभा राहिला. SP साहेब, जर कायद्याचं गरिबांचं रक्षण करू शकत नसेल तर या कडक खाकी वर्दीचा आणि माझ्या या लाल दिव्याच्या गाडीचा काय उपयोग? तुम्ही मागे हटू नका. मी स्वतः या लढाईचे नेतृत्व करतो. सुमंतने ठरवले की आता हे युद्ध फक्त एका सरपंचाविरुद्ध राहिलेले नाही, तर संपूर्ण भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आहे. मास्टर स्ट्रोक लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स. गृहमंत्र्याचे निलंबनाचे पत्र जिल्हा अधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच सुमंतने एक अभूतपूर्व पाऊल उचलले. त्याने जिल्ह्यातील सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या, पत्रकार आणि सोशल मीडियावर तातडीने कलेक्टरच्या सभागृहात बोलवले. अवघ्या 1 तासात संपूर्ण महाराष्ट्रातील मीडिया तिथे जमा झाला. सुमंत व्यासपीठावर आला. त्याच्यासोबत त्याची आई पार्वतीबाई सुद्धा होत्या. सुमंतने आईला स्वतःच्या शेजारी खुर्चीत बसवले. आज मी इथे एक जिल्हा अधिकारी म्हणून नाही, तर या देशाचा एक नागरिक म्हणून बोलत आहे. सुमंतने माईक समोर बोलायला सुरुवात केली. त्याने थेट प्रोजेक्टवर सर्व पुरावे दाखवले. सरपंचाने हडपलेल्या 150 एकर जमिनीचे ऑनलाईन कागदपत्रे, जगन सावकाराचे बेकायदेशीर व्याजाचे रॅकेट आणि सर्वात महत्त्वाचे, गृहमंत्र्यांनी काल रात्री सुमंतला दिलेली धमकीची ऑडिओ रेकॉर्डिंग हे सर्व दाखवले. सुमंतने फोनवरील ती रेकॉर्डिंग पूर्ण मीडियासमोर वाजवली. गृहमंत्र्याचा धमकी देणारा आवाज संपूर्ण सभागृहात आणि थेट प्रसारणाद्वारे करोडो लोकांपर्यंत हा पोहोचला. हे पहा या राज्याच्या गृहमंत्र्याचे खरे रूप. सुमंत गरजला. माझी आई रस्त्यावर भीक मागत होती, कारण या सरपंचाच्या मागे गृहमंत्र्याचा हात होता. आज जर मला निलंबित केले गेले तर समजून जा की या राज्यात कायदा मेला आहे. मंत्रालयात भूकंप आला आणि जनतेचा पाठिंबा बातमी वाऱ्यासारखी पसरली. TV चॅनल्सवर 24 तास एकच बातमी चालू होती. IAS कलेक्टरचा गृहमंत्र्यावर सर्जिकल स्ट्राईक. गावागावातून लाखो लोक रस्त्यावर उतरले. हजारो तरुण, शेतकरी आणि महिलांनी कलेक्टर ऑफिसला गेलो आणि सुमनच्या समर्थनाने घोषणाबाजी सुरू केली. जनतेचा
हा जनसागर पाहून सरकारचे धाबे दणाणले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपत्कालीन बैठक बोलावली. जनतेचा प्रचंड आक्रोश आणि माध्यमाचा दबाव पाहून मुख्यमंत्र्यांनी एका तासात निर्णय घेतला. गृहमंत्री सूर्यकांत यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात आला. सरपंचाच्या आणि सावकाराच्या सर्व बेकायदेशीर संपत्तीवर बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले गेले. सुमंतने निलंबन रद्द करून त्याला या प्रकरणात विशेष तपास अधिकारी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बनवले गेले. शेवटचा न्याय आणि नवा प्रकाश. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमंत स्वतः पोलिसांच्या टीमसोबत सरपंचाच्या त्या विशाल वाड्यावर पोहोचला. तिथे बुलडोझर उभे होते. ज्या वाड्यात बसून सरपंचाने गरिबांचे शोषण केले होते तो वाडा अवघ्या 2 तासात जमिनी दोस्त करण्यात आला. हडपलेली सर्व 150 एकर जमीन मूळ मालकांना आणि गरीब शेतकऱ्यांना परत करण्यात आली. सुमनच्या वडिलांची 2 एकर जमीनही सन्मानाने आईच्या नावे झाली. काही दिवसानंतर सुमंत आपल्या आईसोबत आपल्या जुन्या पण छोट्या स्वतःच्या घरात बसला होता. पार्वतीबाईंनी सुमनच्या डोक्यावरून हात फिरवला आणि डोळ्यातल्या आनंद अश्रू सह बाळा, आज मला खरंच वाटतंय की माझा मुलगा फक्त माझा राहिलेला नाही, तर तो हजारो अनाथ आणि गरिबांचा आधार बनला आहे. सुमंतने आईच्या चरणांना स्पर्श केले आणि शांतपणे म्हणाला, आई, तू मला संकटांशी लढायला शिकवलंस. जोपर्यंत हा सुमंत या खुर्चीवर आहे तोपर्यंत या जिल्ह्यात कोणत्याही आईला भीक मागावी लागणार नाही आणि कोणत्याही गरिबावर अन्याय होणार नाही.